नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रवीण साळुंखे. आज तुमचं सर्वांचं बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन या व्हिडिओ सिरीजमध्ये स्वागत करत आहे. आज आपण 7 नंबरचा व्हिडिओ पाहत आहोत. मी तुम्हाला मनापासून विनंती करतो मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप आता इथपर्यंत आला आहात. सगळ्यात अगोदर आपण मातीचा उपचार पाहिला, बीजाचा उपचार पाहिला, त्यानंतर त्यानंतर आपण जर्मिनेशन म्हणजे अंकुर अवस्था, उगवण अवस्था पाहिली. त्यानंतर आपण आता वनस्पती विकासामध्ये आलो आहोत. यामध्ये एक महत्त्वाचं खत आता तुमच्या समोर येत आहे आणि ते म्हणजे स्टोमॅटा ॲक्टिव्हेटर, DXN ॲग्रो अल्गी. ॲग्रो अल्गी म्हणजे काय हो? एक प्रकारचं समुद्री शेवाळ आहे मित्रांनो. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे स्टोमॅटा ॲक्टिव्हेटर. काय बरं महत्वाचं आहे? जेव्हा तुमच्या पिकांना पानं दिसायला लागतील, मे बी 40, 50 किंवा 45 दिवसाच्या नंतर तुम्हाला या खताला यूज करायचा आहे. तुमच्या शेतामध्ये पानांची संख्या दिसायला सुरुवात झाली आणि त्या पानांच्या वाढीसाठी, पानं हिरवीगार करण्यासाठी महत्वाचं खत आहे, त्याला म्हणतात ॲग्रो अल्गी. याला सिंपल भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल तर स्टोमॅटा ॲक्टिव्हेटर. बऱ्याचशा लोकांना स्टोमॅटा माहीत नसेल तर मी समजावून सांगतो. जसं आपण पाहतो, की मला जर जेवण करायचं पण मी जर तोंडच उघडलं नाही, तर मी कोणतंही चांगलं पोषण शरीरामध्ये घेऊ शकत नाही. मला ऑक्सिजन घ्यायचंय पण मी नाकाचा भाग जर असा बंद करून घेतला असेल, तर ऑक्सिजन आतमध्ये जाणार नाही. म्हणजे तोंड उघडावं लागेल. पुन्हा रिपीट करतो, तोंड उघडावं लागेल. मी मगाशी आणि पहिल्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं होतं तुम्ही व्हिडिओ नंबर 6 मध्ये, की तुम्हाला आणि प्रत्येक प्लांटला म्हणजे शेतामध्ये जेवढी प्लांट आहे, त्या प्लांटला शेतकऱ्यांच्या ज्या पिकाला 17 प्रकारचं पोषण आवश्यक आहे. यामध्ये 3 महत्त्वाचे जे पोषण आहेत, ते मात्र कोणत्याही खतातून देता येत नाही. ते प्रकृती देत असते. ऑक्सिजन हवेतून येतो, हायड्रोजन पाण्यातून येतं आणि कार्बन तुमच्या मातीमध्ये देखील आहे. त्यामुळे आपण पाहतो हे 3 जे महत्त्वाचे पोषण आहेत, हे आपण खतातून प्रोव्हाईड करू शकत नाही. हे मात्र पानांना मात्र आवश्यक पद्धतीने घ्यावं लागतं. आणि यासाठी पानांच्या ज्या रेषा दिसत आहेत का तुम्हाला पहा बरं व्यवस्थित ह्या रेषा. या रेषांवरती असतात स्टोमॅटा म्हणजे पानांचं तोंड. याला सिंपल मराठी भाषेमध्ये पर्णरंध्र म्हटलं जातं. पानांचं तोंड. मग हे पर्णरंध्र म्हणजेच स्टोमॅटा. याला स्टोमॅटा ॲक्टिव्हेटर म्हणजे हे पर्णरंध्र म्हणजे याचे तोंड ओपन करण्यासाठी एक महत्त्वाचं जैविक उर्वरक, जैविक खत आहे. त्याला म्हणतो आपण ॲग्रो अल्गी. हे तुम्ही ज्यावेळेला फवारणी करता पानांवर, त्यावेळेला पानांवर फवारणी केल्याबरोबर या ठिकाणी स्टोमॅटा ॲक्टिव्हेट होतो. म्हणजेच तुमची पानांची तोंड उघडतात. मी सिंपल विचारतो तुम्हाला, जेव्हा आपण कोणती हिरवीगार वनस्पती पाहतो, त्यावेळेला ती दिवसाचा कार्बन डायऑक्साईड काय करतात? घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. रात्र झाली की मात्र काय घेतात? त्यावेळी मात्र ते काय घेतात? ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. रात्रीचं झाडाखाली झोपू नये. याचा अर्थ तुमच्या पानांची तोंड बघा 2 पद्धतीने म्हणजे काय झालं? रात्रीची बंद होऊ शकतात. अशा वेळेला आपण काय पाहतो आपण, की या पानांचं जे तोंड आहे ते उघडणं फार आवश्यक आहे. जर हे पानांचं तोंड वेळीच उघडलं गेलं, तर हवेतून येणारा ऑक्सिजन खेचून घेण्याची क्षमता वाढते. त्याची श्वास घेण्याची क्षमता वाढते. त्यानंतर मातीमध्ये पाणी दिल्यानंतर पाण्यातून येणारं हायड्रोजन प्लांटच्या या पानापर्यंत पोहोचलं. पानांचं तोंड उघडलं असेल, तर काय होतं पाण्यामधून हायड्रोजन खेचून घेतात. पाऊस पडला, तर पाण्यातून हायड्रोजन खेचून घेतात. त्यामुळं हे काय होतं हायड्रोजन, ऑक्सिजन हे मात्र ओढून घेण्याची क्षमता काय होते? ह्या स्टोमॅटा ॲक्टिव्हेटरमुळे वाढते. या व्यतिरिक्त तुम्ही ज्या प्रकारचं बायो ऑर्गॅनिकचे जेवढी पण खतं वापरताय, त्याची फवारणी करत आहात, ते रासायनिक खत यूज करत असताना ते रसायन सॉरी ते जे तुम्ही बायो ऑर्गॅनिक खत यूज करत आहात, ते जैविक खत जे आहे, त्याची प्लांटला खेचून घेण्याची क्षमता आणि ॲब्झॉर्प्शन पॉवर वाढते. याच्यामुळे देखील पानं हिरवीगार व्हायला मदत होते. मित्रांनो, जेवढी जास्त पानं, तेवढं जास्त उत्पन्न. जितकं जास्त उत्पन्न, तेवढं जास्त शेतकरी खुश. आणि याकरता आपल्याला हवं आहे, पानांची संख्या हिरवीगार पद्धतीने झाडी वाढवण्यासाठी, हिरवळ वाढवण्यासाठी हे ॲग्रो अल्गी याचा वापर करा. ॲग्रो अल्गी 500 ml बॉटलमध्ये आहे आणि ही जी बॉटल तुम्हाला दिसत आहे, ही 1 एकर क्षेत्रामध्ये तुम्हाला 1 बॉटल वापरा. 1 एकरमध्ये 1 बॉटल याचा वापर करायचा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. याचा वापर करताना देखील फुलं येण्याच्या आधी 20 ते 25 दिवस. मगाशी सांगितल्याप्रमाणे 40 ते 45 किंवा 60 दिवसांमध्ये पानांना हिरवी पानं दिसायला लागली, की लगेच ॲग्रो अल्गीकडे चला. पानं आलेत, तर पानांची तोंड उघडूयात ना, याकरता आपल्याला ॲग्रो अल्गीचा वापर करायचा आहे. फवारणी कशी करायची आहे? तर तुम्हाला 1 एकर क्षेत्राला जरी पूर्ण बॉटल वापरता, याचा अर्थ तुम्हाला एक 15 लिटरची जर पंप असेल, तर 70 ते 75 ml टाका. 70 ते 75 ml अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? फवारणी करायचंय.
अशा पद्धतीने हे ॲग्रो अल्गी हे सर्व प्रकारच्या पिकांसाठी आवश्यक आहे. कोणतेही खत हे ठराविक पर्टिक्युलर स्पेसिफिक कोणत्या खतासाठी कोणत्याही पिकासाठी नसून हे मात्र त्या स्टेजसाठी आहे. म्हणून याला स्टोमॅटो ॲक्टिव्हेटर म्हटलं जातं आणि याच्यामुळं फायदा होतो. पेशींमध्ये असलेली पोषक द्रव्य विकसनशील फळापर्यंत घेऊन जाण्यासाठी पोषण खेचून घेणं आवश्यक आहे. वनस्पतीच्या पेशींच्या आतमध्ये सायटोप्लाझ्मा ज्याला काय म्हणतो आपण, जे प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्ण होते त्यावेळेला अभिसरणही प्रोत्साहित करण्यासाठी मदत होते आणि त्यामुळं वनस्पतिक विकास होतो. पानांची वाढ चांगली होते आणि पानांची वाढ जेवढी चांगली तेवढे देठ मजबूत होतात. देठ जेवढे मजबूत तेवढी फुलं त्या ठिकाणी वाढतात आणि फुलं वाढली की फळं वाढायला मदत होते. मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने आणि खूप आवडला असेल, तर नक्कीच अनेक लोकांपर्यंत याचा फायदा पोहोचवा. हे व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत आहेत. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आजपासून फक्त शेतीमध्ये आपल्याला खतच नाही घेऊन जायचं आहे, तर बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन हे घराघरापर्यंत घेऊन जायचं आहे. याकरता DXN सोबत रजिस्ट्रेशन करा. आमची इच्छा आहे की ही खतं तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिवारामध्ये आयुष्यभरासाठी फ्री ऑफ कॉस्ट व्हावीत. तुमचा खतांचा खर्च आम्ही शून्य करण्याच्या तयारीमध्ये आहोत. जर तुम्हाला खतांचा खर्च शून्य करायचा असेल, तर आत्ता मात्र इमिजिएटली रजिस्ट्रेशन करा. 25% डिस्काउंटमध्ये ह्या बॉटल घ्यायला सुरुवात करा आणि यासोबत तुम्हाला सिस्टम समजून घ्या. ज्यांनी तुम्हाला ह्या व्हिडिओची माहिती दिली आहे, ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलाय, त्यांच्यासोबत बसून DXN सोबत नातं जोडा आणि त्यासोबत तुम्ही या खतांचा वापर करत असताना अनेक आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवा, माहिती पोहोचवा आणि तुमच्या रजिस्ट्रेशन आयडी वरती तुम्ही अनेक लोकांची मदत करायला सुरुवात करू शकता. खत ऑर्डर करणे प्रोसेस फार सोपी आहे. तुम्हाला जसा व्हिडिओ मिळत आहे, त्या व्हिडिओ सोबत तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी एक रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा. के-वाय-सी कंप्लीट झाली, एक आयडी नंबर मिळतो, एक ऑर्डर फॉर्म मिळतो तुम्हाला. ऑर्डर फॉर्मची प्रिंट आउट मिळते. त्या प्रिंटवरती नाव, तुमचा पत्ता, मोबाईल नंबर, पिन कोड नंबर व्यवस्थित टाका. खतांची चॉईस करा. किती एकर क्षेत्र आहे, त्याप्रमाणे मध्ये बॉटल चॉईस करा. अमाउंट किती होते, पे करा. पे केल्याबरोबर तुम्हाला ही खतं आपण तुमच्या घरी विदाऊट एनी चार्जेस, फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी माध्यमातून तुमच्या घरापर्यंत 3 ते 4 दिवसापर्यंत पोहोचवणार आहोत. मित्रांनो, अतिशय चांगली माहिती बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशनच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. याचा वापर तुमचं शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी नक्की करा आणि अनेक लोकांची मदत करायला सुरुवात करा. आम्हाला फक्त 15 ते 20 दिवसांमध्ये इतके चांगले रिझल्ट मिळायला सुरुवात झाली आहे. माझी मनापासून तुम्हाला विनंती आहे, की चांगली माहिती ज्यावेळी तुमच्यापर्यंत पोहोचते, एक सहभाग तुम्ही पण घ्या. छोटे-छोटे व्हिडिओ बनवा. ज्यावेळी तुम्ही खत फवारणी करणार आहात, त्यावेळेला एक व्हिडिओ बनवा आणि फवारणी झाल्याच्या नंतर तुमचा फायदा होतो 15 ते 20 दिवसानंतर दुसरा व्हिडिओ बनवा आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात व्हिडिओ नंबर 8 मध्ये. थँक सो मच.